असे चरे पाडून घेतले. पप्पांना ना बाजारात गेलं ना की असं होतं, काय घेऊन काय नाही. भरपूर त्यांना खूप मच्छी आवडते. मुंबईलाही गेलं ना लालबागच्या बाजारात, काय 2000 नको म्हणून काय नको म्हणून असं मस्त ते करतात. त्यामुळे त्यांच्या आवडीचं म्हणून मग बनवावं लागतंच. मुलांना पण आवडतं. विटॅमिन सी मिळतं, विटॅमिन डी मिळतं. आता त्याला मस्त चरे पाडूया, कारण आपल्याला तळायचं आहे ना. त्या राणीला असे चरे पाडायचे मस्त. आमचे खवय्ये आहेत, खवय्ये. त्यांना असं काय 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 पाहिजे असतं. राणी मांदेली पण बघत होते, लावून घेतले. आणि आता मी लिंबू पिळणार आहे. हे असं सगळ्यावर हा लिंबू पिळला. पेस्ट आहे ही, आलं लसूणची पेस्ट आहे ती. आपण सगळ्याला अशी चोळून घेऊया. एक लिंबू पण ना का आपल्याला पाहिजे. घेतलेत मस्त असे. हा बघा, हा मसाला आपला. तर हे हळद घेतले, मीठ, धना पावडर, थोडी जिरा पावडर घेतली आणि आपली लाल मिरची पावडर. तर आता ती सगळी एकत्र करून आपण याच्यावर टाकायची, वर टाकून द्यायचे आणि 5-10 मिनटं ठेवून द्यायचं तसंच. म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये हा मसाला चांगला मुरेल. आणि मग मुरला की मग तळायला घ्यायचं. आज मी तव्यामध्ये तळणार आहे. तळणार म्हणजे तेल लावून असं आमची आजी वगैरे तळायची ना तशी. आता आपण तेलामध्ये फ्राय करतो नाही का, पण कधी कधी एवढं तेलाचं पण नको ना. तर मग म्हणून जुने लोक आपल्याला शिकवायचे की कमी तेलात कसं काय करायचं. आपण तेलामध्ये फ्राय करतो मग ती छान लागते नाही का, पण अशी पण छान लागते. तर आपण आज तशी करणार आहे. त्यामध्ये मसाला टाकला आहे आणि मीठ टाकलं. हा थोडासा याचा पण टाकला तरी चालतो असं. आता याला हा असा लावायचा. प्रत्येक पिठामध्ये भिजून भिजून दाखवलं होतं. आता हे एक वेगळं कसं की असं पीठ टाकून द्यायचं आणि तरीसुद्धा हे छान कुरकुरीत होतात. मग असं पीठ टाकून दिलं आणि गेल्या वेळेला मी पिठामध्येच असं हे करून घेतलं होतं ना. आता हे वरूनच भिरभिरवलं पीठ आणि आता टाकते. तेल टाकते याच्यावर. आता हे झालंय, मुरलंय छान. आता आपण आता हे उरलेले तळ्याला ठेवलेत. पलटी केला आणि इथे ठेवूया. हो झालंच आहे ना. कसे असे मस्त झालेले आहेत. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तवा फिश तयार. कारण ही तव्यामध्ये आपण कमी तेलामध्ये तळली है ना. तर मग छान दिसते ना मस्त. जे खातात मासे खातात त्यांच्या तोंडाला पाणीच. आणि मग आमचे हे तर एकदम खुश होतात. काय मुलं पण खुश होतात. तर चला मग